आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मास सांगितले। तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समय कालाग्निशमन दत्तांना विचारतो। कालाग्निशमन दत्तात्रेयांची पूजा होत असता कोणत्याही माणसाने ते पाहू नये असा नियम आहे। पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर बसून बोलतात, नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात। हा रोजचा आमचा नियम आहे। सामान्य विषय किंवा स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करीत नाही। त्या दिवशी पूजेसमय दत्त महाराज प्रसन्न होतात। पूजेनंतर ते मानवी रूपात समोर बसले आणि श्रीधरा या असे बोलाविले। दत्तमूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्यासमोर ध्यानस्थ बसले। परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधर या असे म्हणाले। त्यात काय ते रूप त्यांच्यातच विलीन झाले। राजू शमला हे सगळेच आश्चर्यजनक होते। श्री दत्तप्रभू म्हणाले, आता पाहिलेले रूप येणारा शताब्दीबद्दल येणारा एकुलता एक अंश अवतारात आहे। माझ्यात लीन झालेल्या जीवमुक्तांना सुद्धा मी बोलावताच यावे लागते आणि जा अशी आज्ञा झाल्यास पडद्दाड झाल्यासारखे जावे लागते। माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकतच नाही। माझ्या लीला विभूती केवळ भूमीवरच परिमित नाहीत। हे ब्रह्मांड सारेच माझ्या हातातील खेळण्याच्या चेंडूसारखे आहे। मी एका पायाने लत्तप्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार पडतो। मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूंनी राजे जन्माच्या भ्रूमध्यात स्पर्श केलं। लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली। त्याने एका युगात विष्णू दत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमतीने सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे ज्ञात झाले। श्रीदत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त रूपाने दर्शन घेऊन तुमची काय इच्छा आहे असे विचारले होते। त्यावेळी पितृ श्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली होती। सूर्याकुणी बरोबर मी श्रद्धाचे जेवण केले। तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ती करून दिली। मी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षांपासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे। पिटिकापुरात सवितृकाटच शयन होम भारद्वाज महर्षीने त्रेतायुगात केल होत। तेव्हाच त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले। कालांतराने ते भस्म द्रोणगिरी पर्वतावर शिंपडले गेले। मारुती द्रोणगिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात पडला। गंधर्वनगर भीमा अम्रच्या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे। श्रीपाद श्रीवल्लभच्या अवतार समाप्तीनंतर मी मिनंशमीन लग्नावर करंजनगरीत शुक्ल यजुर्वेदीय वाजसने मांध्यदीन शाखेत नरसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्वनगरात अनेक लीला करीन। श्री शैल्यातील कदळीवनात 300 वर्ष तयोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करीन। जेव्हा शनी मिनेत प्रवेश करेल तेव्हा त्या शरीराचे त्याग करीन। दत्तप्रभूंचे हे वरील वक्तव्य राजशर्मांनी आपल्या धर्मपत्नी सांगितले। त्यावेळी सत्य ऋषीश्वर बापनार्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस। या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृश्राद्धाचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवायच्या अगोदरच श्री दत्ताने भोजन विचारले तर जरूर वाढावे। बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव। बाबा शंकर दत्तप्रभूंच लीला अलौकिक आहेत, आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आणि अपूर्व आहेत। महालय अमावस्येचा दिवस होता। राजेश शर्मा पितृश्राद्धाच्या तयारीत होते। दारासमोर भवती भिक्षांदेही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराणी भिक्षा घातली। काही मागणी मग असे म्हणणाऱ्या अवधूताला सुमती म्हणाली, बाबा आपण अवधूत आहात, आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्याच आहे। श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार लवकरच या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात। दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करीत आहेत? या 100 वर्षांपूर्वीपासून ह्या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात फिरत आहेत असे ज्ञात होत आहे। आपण मला काहीतरी माग असे म्हटलेत। मला श्रीपाद श्रीवल्लभांची खूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे।